हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आत्ता व्लॉग मी स्टार्ट करते आहे. वाजले आहे रात्रीचे 10:30. ॲक्च्युली मला हा व्लॉग कालच शूट करायचा होता, पण काल ही घरी नव्हते पूर्ण दिवस, तो सारंगकडे मला लक्ष द्यायला लागणार होतं आणि मला असं एकटीला फ्री टाईम भेटला नाही. सारंग दुपारी झोपला होता, पण मग त्याच्याजवळच मला राहावं लागलं. तर काल मी व्लॉग शूट करायचं राहून गेलं आणि ऑलरेडी काल ही मुंबईवरून आल्यानंतर मी एक व्लॉग शूट केलेला आहे, तो मी ह्या व्लॉगनंतर अपलोड करेलच. तर हा व्लॉग स्पेशली मी तुमच्यासाठी करत आहे शूट, कारण की मला तुमच्या सर्वांना थँक्यू बोलायचं आहे. ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले, कमेंट केले, खूप जास्त मला कमेंट आलेले आहेत आणि मला खूप जास्त भारी वाटलं. म्हणजे जो मागचा व्लॉग मी टाकलेला होता ज्याच्यामध्ये मी खूप गोष्टी बोलली, तर खूप लोकांनी मला कमेंट केल्या. त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केले आणि ज्यांनी ज्यांनी मला माझे व्लॉग बघितले, आणि खूप भारी वाटतं आहे माहिती आहे मला. आणि म्हणजे असं कोणीतरी आपल्याला कमेंट करतं आहे आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कमेंट करतात ना, तेव्हा मग अजून असं मनापासून व्लॉग करूशी वाटतात आणि अजून काय काय असं दाखवू तुम्हा सगळ्यांना, असं होऊन जातं. तर छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी कमेंट केले. ॲक्च्युली मी त्या ब्लॉगमध्ये बोलली होती की कमेंट करा, कोण कोण माझे व्लॉग बघतायत. तर खूप लोकांनी कमेंट केले. त्याच्यामध्ये काही ओळखीचे होते, काही अनोळखी होते. तर सर्वांचे मनापासून आभार आणि सगळ्यांना मी रिप्लाय दिलेले आहेत त्या कमेंटला. तर कोणी अजून तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि नक्की कमेंट करा आणि या ब्लॉगलासुद्धा नक्की कमेंट करा आणि तुमचं प्रेम हे असंच कायम राहू द्यात. आणि मी तुम्हाला त्यात बोलली पण होती की माझे कोणते ब्लॉग तुम्हाला आवडतील बघायला. तर एक कमेंट आलेली आहे की आमच्या मॅरेजबद्दल. तर आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायची आणि त्यात असं पण लिहिलेलं आहे की तुम्ही दोघांनी मिळून बनवायची. तर ती व्हिडिओ मी नक्की बनवेल, पण आधी मला ह्यांची परमिशन घ्यायला लागेल, कारण की हे लवकर व्लॉगमध्ये येत नाही. सो हे व्लॉगमध्ये येत आहेत की नाही ते बघूयात. हे जर व्लॉगमध्ये आले तर नक्की मी त्यावर पण एक व्हिडिओ बनवेल. म्हणजे आमच्या लग्नाची जर्नी मी तुम्हाला सांगेल की काय कसं आहे ते, जे की खूप लोकांना माहिती नाही आहे आणि मी पण कधी यामागे बोललेली नाही आहे कोणत्याच व्लॉगमध्ये. तर बघूयात आता हे जर रेडी झाले व्लॉगमध्ये यायला, तर आम्ही दोघं मिळून तो व्लॉग नक्कीच बनवू तुमच्यासाठी. आणि खरंच मला एवढं भारी वाटतं आहे माहिती आहे का, म्हणजे एवढं सगळ्यांनी कमेंट केले आणि खरंच असं छान वाटतं. म्हणजे आपल्या एका कमेंटमुळे कोणाच्या तरी फेसवर एवढी छान स्माईल येते. तर तुम्हाला माझ्या वर बघून समजत असेल का मी किती हॅप्पी झाली आहे का तुम्ही मला कमेंट केली आहे. सो छान वाटतं. तर तुम्हाला जर खरंच माझे व्लॉग आवडत असतील ना, तर नक्की मला अशी कमेंट करत जा. मला खूप जास्त आवडतं वाचायला आणि नवीन लोकांसोबत ओळख पण होते आणि भारी वाटतं असं. तर हा व्लॉग मी फक्त ह्याच्यासाठीच म्हणजे चालू केला आहे, शूट करते आहे. काहीच ठरवलेलं नाही आहे काय बोलायचं तुमच्यासोबत. मला फक्त तुम्हाला थँक्यू बोलायचं होतं, म्हणून मी हा व्लॉग आत्ता चालू केला आहे. वाजले आहेत 10:30. सारंग पण झोपी गेलेलं आहे. आजचा पण ऑलरेडी एक व्लॉग मी शूट केलेला आहे, तो पण मी पुढे अपलोड करेल. पण मला आधी हा व्लॉग अपलोड करायचा होता, त्याच्यामुळे हा मी शूट करते आहे. कारण की हा व्लॉग माझा मागच्या व्लॉगच्या रिलेटेड आहे. सो म्हटलं आपण आधी हा व्लॉग शूट करूयात आणि तुमच्यासोबत मला गप्पा पण मारायच्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं आज हा व्लॉग करूयाच. आणि हे पण आता धुरंधर मूवी बघत बसले आहे. सो मला अजिबात काही इंटरेस्ट नाही आहे, त्यात सेकंड पार्ट आलेला आहे. सो हे बघत बसले. सारंग पण झोपला होता आणि मी आता त्याच्या स्टुडिओमध्येच येऊन बसलेली. ॲक्च्युली मला स्टुडिओचा पण तुम्हाला टूर द्यायचा आहे. आता सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत, पण कसं होतं ना, हे बिझी असतात आणि मी शक्यतो स्टुडिओमध्ये येत नाही. मी फक्त आवरायचं असलं तरच मी स्टुडिओमध्ये येऊन बसते, नाहीतर ह्यांच्या कामाच्या ठिकाणी मी येत नाही. आणि कारण की सारंगमुळे आम्ही ॲक्च्युली येत नाही, कारण की सारंग इकडे तिकडे हात लावतो आणि तुम्ही ते बघू शकता. मी ह्याचा डिटेलिंगमध्ये एक व्हिडिओ बनवेलच. सो इथे तर सगळं त्यांचे म्युझिक इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आता ही एक स्क्रीन नवीनच घेतली आता लास्ट वीकमध्येच. तर आणि आता माईक पण बॉक्समध्ये ठेवलेला आहे, कारण की तो जवळपास 1.5 लाखाचा माईक आहे आणि महागाचा असल्यामुळे, आणि सारंग असं येत राहतो, तर तो माईक इथे लावलेला होता. तर मग असं होतं की सारंग आला तर कधी पडला वगैरे तर नको, त्याच्यामुळे त्यांनी तो आता बॉक्समध्ये ठेवला आहे. मग त्यांना जेव्हा काम असतं तेव्हाच तिथे माईक लावतात. तर ह्याचा पूर्ण सेटअपचा मी तुम्हाला एक टूर देणार आहे. तर तो व्लॉग पण मी लवकर आता ट्राय करते तुम्हाला द्यायचा. आणि ते तुम्ही मागे बघू शकता 2 पिशव्या. तर आता लवकरच माझा बड्डे येतो आहे, सो शॉपिंग चालू आहे बड्डेची आणि आम्ही कुठेतरी जाणार पण आहोत फिरायला. सो त्याची पण सगळी तयारी चालू आहे. आणि यावेळेस मी एकदम जोरदार शॉपिंग, म्हणजे यावेळेस नाही म्हणता येणार, मी दरवेळेसच माझा नवरा विचार मला एवढं छान मिळालं आहे. दरवेळेसच मी एकदम जोरदार शॉपिंग करत असते. दरवेळेस मला खूप छान गिफ्ट मिळत असतं. आजच
आजच आम्ही गिफ्ट घेऊन पण आलेलो आहोत माझ्या बड्डेचं, तर त्याचं ब्लॉग पुढे येईलच, तुम्हाला बघायलाच मिळेल. तर अजून काय बोलू, मला खूप भारी वाटतं आहे. तुम्ही असेच मला सपोर्ट करा, असेच माझे ब्लॉग बघा आणि कमेंट करा, प्लीज कमेंट करा. म्हणजे तुम्हाला काहीही वाटलं ना, तुम्ही मला कमेंट करा. म्हणजे मी जर कुठे चुकत जरी असले ना, तरी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता का, स्नेहल तुझं इथे चुकतंय किंवा काय, तर ते मी नक्की सुधारेल. किंवा तुम्हाला कोणती माझी गोष्ट आवडत असेल तर ती पण मला कमेंट करून सांगा. तर त्याच्यावर पण आपण वर्क करत जाऊ. आणि अजूनही मी म्हणते की तुम्हाला माझे कोणते ब्लॉग बघायला आवडतील ते मला नक्की सांगा, तर त्याच्यावर मी ब्लॉग बनवेल आणि नक्कीच बनवणार तुमच्यासाठी. तर अजून काय बोलू, आता वाजले आहेत 10:30, आता वाजले असेल 11:45 वगैरे, मी तुमच्याशी बोलते आहे. तर बस एवढंच मला बोलायचं होतं. तर ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केलेले आहेत त्यांना मनापासून थँक्यू सो मच. आणि खूप भारी वाटते, खूप 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 भारी वाटते. असेच कमेंट करत राहा, असेच माझे ब्लॉग बघा. आणि तुम्हाला कोणते ब्लॉग आवडणार आहेत माझे पुढचे बघायला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा ब्लॉग मी ते एंड करते आहे. कसं वाटलं मला या ब्लॉगला पण कमेंट करून नक्की सांगा. बाय, गुड नाईट.